क्रीडा स्पर्धा भाषण. आदरणीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, सन्माननीय शिक्षकवृंद, क्रीडा शिक्षक, आयोजक समितीचे सदस्य तसेच माझ्या प्रिय खेळाडू मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज येथे आयोजित केलेल्या या भव्य क्रीडा स्पर्धेच्या शुभप्रसंगी उपस्थित राहण्याचा मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे. क्रीडा स्पर्धा म्हणजे केवळ जिंकणे किंवा हरणे नसून ती शिस्त, परिश्रम, संयम, संघभावना आणि आत्मविश्वास यांचे जिवंत प्रतीक आहे. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्व क्रीडेला आहे. कारण सुदृढ शरीरातच सुदृढ मन वास करते. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते, मन प्रसन्न होते आणि विचार सकारात्मक बनतात. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता खेळाकडेही तितक्याच गांभीर्याने पाहिले पाहिजे. खेळ आपल्याला अनेक जीवनमूल्ये शिकवतो. विजयात नम्रता आणि पराभवात धैर्य कसे ठेवावे हे खेळातूनच कळते. संघातील प्रत्येक सदस्याचा सन्मान करणे, नियमांचे पालन करणे, स्पर्ध्यांचा आदर करणे आणि शेवटपर्यंत प्रयत्न करणे हीच खरी क्रीडा भावना आहे. आज या मैदानावर सहभागी झालेले सर्व खेळाडू हे आधीच विजेते आहेत. कारण त्यांनी मेहनत घेतली आहे, सराव केला आहे आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. जिंकणारा खेळाडू एक असतो, पण अनुभव आणि शिकवण सर्वांनाच मिळते. पालक आणि शिक्षक यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच खेळाडूंच्या कौशल्याला योग्य दिशा मिळते. आज अनेक भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. हीच प्रेरणा आपल्याला विद्यार्थ्यांनी घ्यावी. माझी सर्व खेळाडूंना विनंती आहे की आजच्या स्पर्धेत पूर्ण ताकदीने खेळा, नियमांचे पालन करा आणि खेळ भावना जपा. विजय मिळो अथवा पराभव, दोन्ही गोष्टी समत्वाने स्वीकारा. कारण खरा विजय म्हणजे स्वतःवर मात करणे. शेवटी या सुंदर क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समितीचे, शिक्षकांचे आणि स्वयंसेवकांचे मनापासून अभिनंदन करतो. सर्व खेळाडूंना माझ्या शुभेच्छा. ही क्रीडा स्पर्धा आपल्याला आरोग्य, आनंद आणि एकोप्याचा संदेश देव. धन्यवाद. जय हिंद. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.